जळगावच्या धरणगाव येथे शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते गुलाबराव वाघ यांच्या मुलाच्या विवाह सोहळ्याला शिवसेना शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील व शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे दोघे एकत्र आल्याचे चित्र बघावयास मिळाले। या विवाह सोहळ्यात दोन राजकीय कट्टर विरोधक असलेले संजय राऊत आणि मंत्री गुलाबराव पाटील यांनी एकमेकांना नमस्कार केला। संजय राऊत यांनी विवाह सोहळ्यात प्रवेश केल्यानंतर मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हातून नमस्कार केला असून त्यावर गुलाबराव पाटील यांनी देखील हसून त्यांचा नमस्कार स्वीकारला आहे। दोघे जण एकाच रांगेत बसलेले होते, परंतु त्यानंतर मात्र दोघांनी एकमेकांकडे बघण्याचे टाळले। परंतु वधूवरास शुभेच्छा देताना संजय राऊत परत येत असताना मंत्री गुलाबराव पाटील वधूवराकडे जात असताना शुभेच्छा देण्यासाठी जात असताना दोघांनी एकमेकांच्या हातात हात घेतला। त्यानंतर संजय राऊत यांनी गुलाबराव पाटील यांच्या पाठीवर हात ठेवला। संजय राऊत आणि गुलाबराव पाटील यांनी एकमेकांना हास्य दिले। या संदर्भातली माहिती आज दिनांक 4 एप्रिल रोजी संध्याकाळी 7 वाजता माध्यमांना प्राप्त झाली आहे। सोहळ्याला हजेरी लावलेली आहे। या ठिकाणी संजय राऊत पण होते, एकमेकांकडे तुम्ही नमस्कार केला, आज मात्र टाळण्याचं दिसलं। हे बघा, लग्न सोहळ्याचा कार्यक्रम होता आणि लग्न सोहळ्यामध्ये आता गुलाबराव वाघ आणि आम्ही किंवा आमचे सगळे आमदार महोदय, आमचं हे 85-86चं नातं आहे। त्यामुळे आपल्या महाराष्ट्रामध्ये किंवा आपल्या खानदेशमध्ये ही संस्कृती आहे की पक्षविरहित काही संबंध असतात आणि त्या लग्न सोहळ्याला आम्ही उपस्थित राहिलो, पक्षाचे नेते म्हणून ते उपस्थित राहिलेत। त्यांनी नमस्कार केला, आपण नमस्कार केला। शेवटी मग लग्न सोहळ्यामध्ये दुसरा काही विषय होत नाही। तुमच्या पाठीवर संजय राऊत साहेबांनी कौतुकाची थाप ठेवली होती। कौतुकाची होती की कसली? नाही, आता ते थाप कसली होती आता मला माहित नाही, पण थाप होती। संजय राऊत साहेबांचा उल्लेख केला। अरे बघा, आता ते नेते आहे आणि इथे काय आपण इलेक्शनच्या कॅम्पेनमध्ये नाही आलोय। इथे आपण त्याचा सन्मान ठेवला पाहिजे। चुनाव आयोगा जेव्हा निवडणूक येईल त्यावेळेस आपला माल आपला असतो। सकाळी शेतकऱ्यांच्या संदर्भात